श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. देव म्हणतो पुढील येणाऱ्या 11 मिनिटाकडे लक्ष द्या, कारण त्या येणाऱ्या 11 मिनिटात तुमचं जीवन बदलण्याची शक्ती आहे. स्वामी म्हणतात, मी तुझा अपमान करणारा देव नाही. देव म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? देव तुम्हाला म्हणतोय, येत्या 12 तासांमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक चमत्कार अनुभवायला मिळणार आहे. आणि हा चमत्कार सिद्ध करेल की देव तुमच्या सोबत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तुझी काही चुकी नाही. तुझे अंतःकरण तुला दोषी ठरवू शकते, परंतु मी तुझ्या हृदयापेक्षा मोठा आहे आणि मला सर्व काही गोष्टी माहिती आहेत. आता तुझ्या मार्गावर येणारे चमत्कार कोणीही रोखू शकत नाही. आज तू एक गोष्ट लक्षात घे. तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? तू आम्हाला मानतोस ना? मग तू आमच्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करणार नाही का? तू या चॅनलला सबस्क्राईब करू शकत नाही का? तुझा आमच्यावर विश्वास असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब करून घे. बाळा, स्वामी म्हणतात, मी फक्त चांगला होण्यासाठी प्रयत्न करणारा देव नाही. मी आंतरिकदृष्ट्या चांगला आहे. स्वामी सांगतात, माझा स्वभाव तुमच्यामध्ये विकसित होतो. तुम्हाला माझ्या चांगुलपणाचा भागीदार बनवतो. स्वामी बोलतात, भूताची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या भविष्याची काळजी करावी, जेणेकरून तुम्ही वर्तमानाचा आनंद घेऊ शकणार नाही. सैतान लबाड आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही काळजी करणे थांबवा आणि देवावर लक्ष केंद्रित करा. त्याने तुम्हाला दिलेल्या प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या. तुम्ही जीवनात जगायला आला आहात. तुम्ही जीवनाचा आनंद घेण्यासाठी आला आहात. तर मग तुम्ही हे चिंता करणं सोडा. स्वतःला त्रास करून घेणं सोडा. बाळा, स्वामी म्हणतात, तुझ्या सर्व चिंता, तुझ्या सर्व जबाबदाऱ्या तू आमच्यावर सोडू शकतोस. तुला आम्ही नाराज करणार नाही. आम्ही त्या योग्य मार्गाने पूर्ण करणार. फक्त तुझा आमच्यावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, स्वतःला काय हवंय ते स्वतःला जेव्हा कळत नसतं, तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते. परीक्षा स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा स्वतः सांभाळण्याची आणि खऱ्या नात्यांची. स्वामी बोलतात, चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख. जे हवं आहे ते नाही मिळालं की दुःख होतंच, पण काही नक्की काय नाही. दुःख होतंय हे माहिती नसेल त्याहून जास्त दुःख होतं, कारण दुःख माहिती असले तर त्याच्यावर औषधी शोधता येते. पण दुःख होतंय पण का होतंय हे जर माहिती नसेल तर त्यावर औषधीसुद्धा नसते. जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागला नाही याची खंत त्याला असते, आणि पायातला तळ लागला की त्याला श्वास घेता येत नाही, कारण जेव्हा तो तळ त्याच्या पायाला लागतो तेव्हा तो समुद्राच्या मध्ये जातो, त्यामुळे त्याला श्वासही घेता येत नाही. खरं तर माणूस दुःखालाही समोर जायला तयार होतो, पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहिती नसतं. हेच दुःखाला दुःखाहून मोठं दुखणं देतं. दुःखातही माणसाला ध्येय ठेवावं लागतं. माणसाला संयम ठेवावं लागतं. स्वामी म्हणतात, एकदा उमगलेलं फूल पुन्हा उमगत नाही, तसेच एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा. वेळ ही वाहत्या नदीसारखी असते. एकदा जर आपण त्याला हात लावला
तर पुन्हा त्या पाण्याला आपल्याला हात लावता येत नाही. बाळा, आनंद मिळवण्यासाठी कोणताच मार्ग नाही, परंतु आनंदी असणे हा एक मार्ग आहे, ज्यामुळे जीवनात आपण सुखी राहू शकतो. जर नशीब साथ देत नसेल तर समजून जावा, परिश्रम कुठे ना कुठेतरी तुमचं कमी पडत आहेत. परिश्रमाला वाढवण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही परिश्रम वाढवसाल तेव्हा तुमचं नशीबही तुम्हाला पुन्हा साथ देण्यास सुरुवात करेल. एक लक्षात ठेवा, संघर्षामध्ये फक्त एवढेच लक्षात ठेवा, जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही इतरांसमोर आदर्श निर्माण कराल, आणि जर तुम्ही हराल तर इतरांना मार्गदर्शन कराल. त्यामुळे जिंकाल किंवा हराल याकडे फारसे लक्ष देऊ नका. बाळांनो, स्वामी बोलतात, आजचा हा त्यांचा स्वामी संदेश जो कोणी शेवटपर्यंत ऐकेल त्याचं आयुष्य बदलून जाईल. त्याच्या आयुष्यात सर्व सकारात्मक गोष्टी घडतील. त्याला आर्थिकदृष्ट्याही अनुभव येईल. त्यामुळे स्वामींचा हा संदेश अर्धवट सोडून न जाता पूर्ण ऐकून बघा. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना जपलेच पाहिजे, कारण कोण कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कोणापासूनही नाते तोडू नका, त्यांना बोलत राहा. यश मिळणे कठीण आहे, परंतु कठीण याचा अर्थ अशक्य असा नाही. त्यासाठी तुम्हाला फारशी जास्त मेहनत घ्यावी लागेल, पण ते यश मिळेल. पण याचा अर्थ अशक्य आहे असं मुळीच होत नाही. स्वामीवर विश्वास ठेवत असाल तर आताच या त्यांच्या संदेशाला लाईक करा. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी सांगतात, मैदानामध्ये हरलेली व्यक्ती पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातून हरलेली व्यक्ती पुन्हा कधी जिंकू शकत नाही. तो व्यक्ती मनातून हरलेला असतो. त्यामुळे त्यापुढे कोणी अपयशी असणारा माणूस जरी आणला तरीही तो स्वतः अपयशी होतो. त्यामुळे स्वामी सांगतात, जीवनात मनाची शक्ती म्हणजेच आत्मविश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. आत्मविश्वास कधीच गमावू नका. स्वामी सांगतात, मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे, आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणतीच संपत्ती हे मोठी नाही. बाळांनो, स्वामी बोलतात, जीवनामध्ये अडचणी आल्या तर दुःखी होऊ नका. फक्त एवढे लक्षात ठेवा की अवघड भूमिका नेहमी चांगल्या व्यक्तींनाच दिल्या जातात, कारण त्यांच्यात ते दम राहते की ते पूर्ण करतील. त्यामुळे तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात. तुम्ही एक सकारात्मक विचार करणारे आणि कधीही न हार मानणारे असे तुम्ही एक व्यक्तिमत्व आहात. त्यामुळे देवाचाही तुमच्यावर विश्वास आहे, आणि तो विश्वास तुम्ही तुटू देऊ नका. जीवनात हार मानू नका. स्वामी बोलतात, आपण जसे वागतो, इतरांशी बोलतो, दान करतो, तसेच आपल्याला परत मिळते. त्यामुळे नेहमी चांगले वागा, चांगले बोला. मनाने जोडलेल्या नात्याला कोणाचंच नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषा ही वेगळीच असते. त्यामुळे नाते जर कोणासोबत जोडले असतील तर ते प्रामाणिकपणे जोडून राहू द्या. स्वार्थासाठी त्या चांगल्या नात्यांचा नाश करू नका. स्वामी बोलतात, येणारे 3 मिनिटे ऐकून तर बघा. आयुष्यात एक नवी दिशा मिळेल. ज्या गोष्टी तुम्ही काही काळापूर्वी अशक्य, हे होणार नाहीत असं म्हणून सोडल्या होत्या, आता त्या गोष्टी पूर्ण होण्याची वेळ आली आहे. जे गोष्टी तुम्ही जुन्या झाल्या होत्या असं म्हणून फेकल्या होत्या, त्या गोष्टीही आता तुम्हाला नवीन रूपात मिळतील. तुम्हाला या गोष्टीचा साक्षात अनुभव देतील स्वामी. स्वामींवरती तुमचा विश्वास आहे आणि तो कधी तुटू देऊ नका, आणि स्वामी देखील तो तुटू देणार नाहीत. धुक्यातून शिकण्याची एक चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा आयुष्यात कोणताच मार्ग दिसत नाही तेव्हा दूरवर पाहण्याचा प्रयत्न करणे हे व्यर्थ आहे.
त्यामुळे एक एक पाऊल पुढे टाकत जा, मार्ग मिळत जाईल आणि त्या मार्गावर चालत राहा, तुम्हाला यशही मिळेल. स्वामी बोलतात, हा संदेश जरासा मोठा असेल, पण ज्यांनी ऐकला त्याचं आयुष्य बदलून जाईल. ज्यांनी माझं हे ऐकलं त्याच्या आयुष्यात कोणतीच समस्या राहणार नाही. कदाचित ते आज दुर्लक्ष करतील पण उद्या रडतील, त्यामुळे आज दुर्लक्ष करू नका. स्वामींचा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका. तुमच्या आयुष्यात एक नवी आणि चांगली सकारात्मक ऊर्जा येईल. स्वामी बोलतात, जिंकण्याचा आनंद तेव्हाच येतो जेव्हा सर्व लोक तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. बदाम खाऊन जेवढी अक्कल येत नाही तेवढी अनुभवातून येते. त्यामुळे बदामीच्या नादी लागू नका. जर जीवनात अनुभव येत असेल, कदाचित चांगले अनुभव येतील, कदाचित काही वाईटही अनुभव येतील. फक्त त्यांमधून शिका. त्या अनुभवांना दुर्लक्ष करू नका. ते अनुभव तुम्हाला खूप काही शिकवून जातील, आयुष्यात खूप काही मार्ग सांगून जातील. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये हे 3 मंत्र नेहमी लक्षात ठेवा. आनंदात असताना वचन देऊ नका आणि रागात असताना उत्तर देऊ नका, कारण हे सर्व गोष्टी तुम्हाला आयुष्यात बर्बाद करतील. स्वामी बोलतात, दुःखात असताना निर्णय कोणताच घेऊ नका, कारण या 3 गोष्टी तुम्हाला रस्त्यावर आणतील. तुमचं आयुष्य भिकेला लागेल. या 3ही गोष्ट तुम्हाला अमिरीतून गरिबीपर्यंत नेण्याचं काम करतात. जेव्हा अशी परिस्थिती येईल तेव्हा स्वामींचे नाम स्मरण करा आणि शांत राहा आणि काहीच बोलू नका. स्वामी सांगतात, जर मन सुंदर असेल तर संपूर्ण जग सुंदर वाटेल. त्यामुळे मन स्वच्छ ठेवा, मन सुंदर ठेवा, मनात सकारात्मक विचार भरा. चांगले पुस्तके वाचा. ते जर जमत नसतील तर स्वामींचे संदेश ऐका. परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित व्हा, कारण परमेश्वर ते देत नाही जे आपल्याला आवडते. उलट तो परमेश्वर तेच देतो जे आपल्यासाठी योग्य आणि चांगलं आहे. स्वामी बोलतात, परमेश्वरावर विश्वास ठेवा. काही गोष्टी मनासारख्या केल्या नसतील, कदाचित तुम्हाला परमेश्वराच्या काही गोष्टी आवडल्या नसतील, पण त्यांनी जेव्हा चांगल्या गोष्टी तुम्हाला आवडण्यासारख्या दिल्या होत्या त्या विसरू नका. अर्ध्या अडचणींचे निवारण तेथेच होते जेव्हा आपल्या माणसाकडून असे म्हणले जाते की काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल, मी आहे ना तुझ्या सोबतीला, तू एकटा नाही आहेस. त्यामुळे जीवनात आपली माणसे असणेही खूप गरजेचं आहे. प्रत्येकाने आपले कौतुक केले पाहिजे हे गरजेचं नसतं, परंतु कोणीही आपले वाईट करू नये याचा प्रयत्न करा. आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्त्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढे जात आहे आणि कोण आपल्या पाठीमागे आहे, तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे आणि आपण कोणासोबत आहोत. स्वामी आई बोलतात, प्रत्येक शाळेत लिहिलेले असते, नियम तोडण्यास मनाई आहे. प्रत्येक बागेत लिहिलेले असते, फूल तोडण्यास मनाई आहे. प्रत्येक खेळामध्ये नियम तोडण्यास मनाई आहे. तसेच नाती, कुटुंब आणि मैत्रीत लिहिले पाहिजे की आमची साथ तोडण्यास मनाई आहे. सोबत राहायचं, थोडंसं भांडायचं, थोडंसं हसायचं, थोडंसं रडायचं, पण साथ नाही सोडायची. भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरीही पण चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हावे याचा विचार करू नका. ही भावना ज्या माणसाजवळ असते तो माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो. जीवन जगताना असे वागा की आपली कोणीतरी आठवण काढली पाहिजे. आयुष्याच्या शर्यतीमध्ये इतके लोक तुमच्यासोबत धावून तुम्हाला पराभूत करू शकत नाहीत, तर ते लोक तुम्हाला तोडून पराभूत करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आत्मविश्वास ठेवा. कधीही कोणीही काहीही बोललं तरी त्यांच्या गोष्टी मनाला कधीच लावून घेऊ नका, कारण ते तुम्हाला बोलण्यासाठी नाही बोलत आहेत, तुमचा आत्मविश्वास तोडण्यासाठी. तुमचा जे स्वावलंब आहे त्याला तोडण्यासाठी ते जाणून बुजून तुम्हाला तसे बोलत आहेत.
काय फरक पडतो आपल्याकडे किती लाख आहेत, किती करोड आहेत, किती घर आहे, किती वाहने आहेत. अन्न फक्त 2 भाकरी आणि जीवन तर एकच आहे. फरक तर या गोष्टींनी पडत नाही की आम्ही किती क्षण आनंदाने घालवले. फरक फक्त या गोष्टींनी पडतो की आम्ही किती क्षण किती लोकांसोबत आनंदाने घालवले, त्यांच्यासोबत कसं वागलं. त्यामुळे आयुष्यात लक्षात ठेवा, आनंदी राहा आणि लोकांनाही आनंदच देण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आरसा चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरशाला तोंड नाही, त्याऐवजी आपण डाग स्वच्छ करतो. त्याचप्रमाणे आयुष्यातील अभाव दाखवणाऱ्यावर राग करण्याऐवजी आपल्यातील अभाव कमी त्या श्रेष्ठ बनवा. त्यांच्या जे चुका आहेत तुमच्या शरीरातील ते दूर करा. योग्य काम करा, अयोग्य नाही. भुकेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी हे पाजणे सर्वात चांगला मोठा धर्म आहे. लक्षात ठेवा, आपल्यामधील अहंकार काढून स्वतःला हलके बनवा, कारण उंच तेच जातात जे हलके असतात. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरीही आपली बोटं सुगंधित करून जातो. त्यामुळे आनंद वाटायला शिका, मिळून मिसळून राहायला शिका. भलेही स्वतःची प्रगती हे तुम्ही ज्या दिशेने चाललात त्या दिशेने थोडी हळूहळू होईल, पण नक्कीच तुम्हाला प्रगतीचा मार्ग सापडेल. त्यामुळे विश्वास ठेवा. स्वामींवर विश्वास आहे ना तुमचा, मग काय चिंता करताय. फक्त काम करत राहा, फळ स्वामी देतील ते तुम्हाला. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं नाही, परंतु न कळत बऱ्याच वेळा आपल्याला असे काहीतरी मिळते ज्याची कधी अपेक्षाही नसते. यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले आशीर्वाद असे म्हणतो. आणि स्वामींचे हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका. मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्याची परिभाषा काही वेगळी असते आणि ती अनुभवायलाही एक वेगळंच हृदय लागतं. त्यामुळे हृदय स्वच्छ आणि साफ ठेवा. इतरांबद्दल चांगले विचार करा. स्वामी बोलतात, 1 कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचे महत्त्व त्यावर किंमत असते, त्यावरून नसते ठरवलं जात, तर ते कोणत्या वेळी योग्य कामाला आली त्यावरून ठरवले जाते. आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात आणि चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात आणि सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. तो आपल्या प्रयत्नांवरचा विश्वास कधीही तुटू देत नाहीत. अशा व्यक्तींना असं यश मिळतं जे कधी याआधी कोणालाच मिळालेलं नसतं. पहाट झाली, चिमण्यांचं किलबिलाट चालू झाली अन जाग आली. त्यानंतर स्वामींची स्वप्नात दर्शन दिले आणि म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा हा त्यांचा संदेश ऐकाल तेव्हा आयुष्याला एक नवी दिशा मिळेल. तुमचा कदाचित या ऑनलाईन आलेल्या संदेशावर विश्वास बसत नसेल, कदाचित तुम्हाला हा खोटं वाटत असेल, पण जेव्हा तुम्ही पूर्ण ऐकून बघसाल आणि तुम्हाला खरं स्वामींचा अनुभव येईल तेव्हा तुम्हाला याची सत्यता कळेल. त्यामुळे एकदा ट्राय करून बघा, कदाचित तुम्हाला अनुभव येईल. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरीही त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होते. कोणी आपल्याला वाईट म्हटले तर फारसे मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील. नाती तयार होतात हे खूप आहे. स्वामी बोलतात, सर्व आनंदित आहेत हेच खूप आहे. दरवेळी प्रत्येकाची सोबत होईन असं नाही.
एकमेकांची आठवण काढत आहोत हेच आपल्यासाठी खूप आहे. स्वामी म्हणतात, डोळ्यातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणार असावं. हृदयातून येणारं दुःख कोणीतरी जाणणारं असावं. कोणीतरी समजणारं असावं. जीवनात सुख दुःखात साथ देणारं एक सुंदर असं नातं असावं. चेहरा पैसा पाहून आपल्याशी मैत्री किंवा नातं करणाऱ्याला कधीही जवळ ठेवू नका. आपल्याला फक्त माणसे महत्त्वाची आहेत, ती पण अशी जे तुमच्यावर खरंच प्रेम करतात, तुमची साथ देतात तशीच. सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळालेला विजय असतो. जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसांची आणि नव्या ध्येयांची सुरुवात असते. एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर ती झिजते. काहीही झालं तरी शेवटी ते जे होणार आहे ते होणारच, म्हणजे ती वस्तू खराब होणार आहे. पण एक लक्षात ठेवा, गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही चांगलेच असते. तुमच्या काही कामामुळे कोणाला जर सुख आनंद मिळत असेल तर नक्कीच ते काम करा. स्वामी सांगतात, समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे. समाधान ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो. समाधान दुसऱ्यांचं हिसकावून किंवा त्यांचं चोरून घेता येत नाही. आणि एक लक्षात ठेवा, आयुष्यभर साथ देणारी माणसं अशी जोडा की ते तुमची साथ देतील, अशी नाही जे सातभर तास देतील आणि नंतर तुम्हाला सोडून देतील. कारण अशी व्यक्ती तर आपल्याला चालत्या बसमध्ये किंवा चालत्या एखाद्या प्रवासात सुद्धा भेटतात. कदाचित तुम्ही अनुभवलं सुद्धा असेल, तुम्ही कुठेतरी गेलात, तुमच्या सोबतीला कुणी नाही आणि एखादी व्यक्ती काही दूर जाण्यासाठी तुमच्या बाजूला येऊन बसते. तुम्ही त्या व्यक्तीसोबत बोलता, ती व्यक्ती तुमचा काही तासांपर्यंत खूप चांगला साथ देते, पण नंतर सोडून जाते आणि पुन्हा कधीच भेटत नाही. जी माणसे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधी कमी होऊ देत नाही. ईश्वरावर विश्वास ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा. तुमचा जो आनंद आहे, तुमच्या चेहऱ्यावरील जे भाव आहेत, जे तुम्ही आयुष्य जगताय सुखाने, ते स्वामी कधीही कमी होऊ देणार नाही. कारण तुमचा ब्रह्मांड नायकावर विश्वास आहे. जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे आपल्या जवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठं असेल तरीही त्यांच्या वेदना जाणवत नाहीत. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा तुमची घरची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकारी असाल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत क्रोधित किंवा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्यात योग्य व्यवस्थापन असे म्हणतात. स्वामी सांगत असतात, गोड माणसांच्या आठवणींनी आयुष्य कसं गोड बनतं. दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर नकळत ओठांवर हास्य खुलतं. देवाने प्रत्येकाचे आयुष्य कसे छान बनवले, त्याला कसे छान रंगवले आहे. आभारी राहा त्या देवाचे, कारण त्यांनी तुमच्या आयुष्यात इतके सुख आणि समाधान टाकले आहे. देवाचे आभार मानण्यासाठी काही गोष्टी करू शकता, जसं जे खरंच गरजू व्यक्ती आहेत त्यांना मदत करू शकता. या स्वामींच्या संदेशांना कमीत कमी 5 गरजू भक्तांपर्यंत पोहोचवू शकता. स्वामींना मानत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. स्वामींचे विचार पटत असतील तर जीवनात उतरवू शकता. जीवनात सकारात्मक विचार आपल्या मनात आणण्यासाठी स्वामींचे रोज असे स्वामी संदेश ऐकू शकता. आयुष्यात कोणतीच गोष्ट अशक्य नसते. अशक्य असते ते की प्रयत्न करणे. जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा ती अशक्य गोष्टही शक्य होणार.
त्यामुळे प्रयत्नांवर विश्वास ठेवा, प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. स्वामी बोलतात, आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला चांगल्या परीने जगण्याची सुरुवात करा. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला मी कधीही खोटा अनुभव देणार नाही. तुम्हाला कधीही मी धोका देणार नाही, कधीही तुमचं आयुष्य बर्बादीला लागू देणार नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी मी करीन. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा चांगला अनुभव मी देईन. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून तर पहा. तुमच्या जबाबदाऱ्या, तुमचा चिंता माझ्यावर सोपवून तर पहा. अनुभव येईल या गोष्टीचा तुम्हाला. कदाचित थोडं लेट येईल, पण येईल. त्यामुळे विश्वास ठेवायला शिका. जीवनात अशक्य असं काहीच नाही. त्यामुळे स्वामीही अशक्यही शक्य करतील. आणि तुमचा त्यांवर विश्वास आहे तर अशक्य तुमच्यासाठीही काहीच नाही. आजचा हा स्वामींचा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला असाल तर नक्कीच कमेंटमध्ये 501 असं अंकात लिहायला विसरू नका, जेणेकरून आम्हालाही कळेल की स्वामींचा संदेश तुम्ही ऐकता शेवटपर्यंत. तुम्ही स्वामींचे म्हणणे कधी टाळत नाहीत, त्यामुळे 501 असं लिहायला विसरू नका. स्वामींचा संदेश लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका सकारात्मक स्वामींच्या स्वामी संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.